नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मराठी व्याकरण सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय महत्त्वाचे ग्रामसेवक, कृषी सेवक, कृषी अधिकारी, तलाठी, आरोग्य सेवक, पोलीस भरती, UPSC, MPSC अशा सर्वच परीक्षांसाठी खूपच फायदेशीर, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, खूपच फायदेशीर ठरेल। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, म्हणजे येणारे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील। आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायला विसरू नका। चला तर मग कुठलाही वेळ वाया न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आपला पहिला प्रश्न आहे, ज्या विशेषणाच्या योगाने नामाची संख्या दाखवली जाते त्यास खालीलपैकी कोणते विशेषण म्हणतात? संख्या विशेषण, गुणवाचक विशेषण, सार्वनामिक विशेषण यापैकी नाही। तर याचं उत्तर आहे संख्या विशेषण। पुढचा प्रश्न बघूया। गुरुपदेश, गुरु प्लस उपदेश हे खालीलपैकी कोणत्या संधीचे उदाहरण आहे? दीर्घत्व संधी, आदेश संधी, पररूप संधी, पूर्वरूप संधी। तर याचं उत्तर आहे दीर्घत्व संधी। पुढचा प्रश्न बघूया। कर्ता हा वाक्याच्या कोणत्या प्रकारासह वाक्यात सुरुवातीला आला पाहिजे? नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियाविशेषण। तर याचं उत्तर आहे विशेषण। पुढचा प्रश्न बघूया। वाक्यात केवळ प्रयोगी अव्यय किंवा संबोधनाचा उपयोग करण्यात आला असेल तर ते वाक्याच्या कोणत्या ठिकाणी आले पाहिजे? शेवटी, सुरुवातीला, मध्यभागी, स्वल्पविरामानंतर। तर याचं उत्तर आहे सुरुवातीला। पुढचा प्रश्न बघूया। खालीलपैकी कोणते सर्वनामे मिश्र वाक्यातच येतात? जो, जी, जे, ज्या, हा, ही, हे, तो, ती, ते, कोण, कुणास, काय, कोणी, कोणाला, तो, ती, ते, त्या, आपण। तर याचं उत्तर आहे जो, जी, जे, ज्या। पुढचा प्रश्न बघूया। पुरुषवाचक सर्वनामाचे एकूण उपप्रकार किती पडतात? 3, 4, 5, 2। तर याचं उत्तर आहे 3। पुढचा प्रश्न बघूया। कर्म किंवा वाक्यात कर्म नसेल तर विधानपूर्वक हे त्याच्या विशेषणासह वाक्यात कोणत्या ठिकाणी येते? मध्यभागी, सुरुवातीला, शेवटी, वाक्यानंतर। तर याचं उत्तर आहे मध्यभागी। पुढचा प्रश्न बघूया। संख्यावाचक विशेषणाचे एकूण किती प्रकार आहेत? 5, 4, 7, 3। तर याचं उत्तर आहे 5। पुढचा प्रश्न बघूया। नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दास डॅश डॅश असं म्हणतात? विशेषण, नाम, सर्वनाम, विशेषनाम। तर याचं उत्तर आहे विशेषण। पुढचा प्रश्न बघूया। सर्वनामाचे एकूण मुख्य प्रकार किती आहेत? 6, 7, 5, 4। तर याचं उत्तर आहे 6। पुढचा प्रश्न बघूया। पुढील शब्द खालीलपैकी कोणत्या सर्वनामाचा प्रकार आहे? आम्ही। पुरुषवाचक सर्वनाम, प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम, तृतीय पुरुषवाचक सर्वनाम। तर याचं उत्तर आहे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम। पुढचा प्रश्न बघू। बोलणारा स्वतःविषयी बोलताना किंवा लिहिताना वाक्यामध्ये ज्या सर्वनामाचा उपयोग करतो त्यास कोणते सर्वनाम म्हणतात? प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम, तृतीय पुरुषवाचक सर्वनाम, पुरुषवाचक सर्वनाम। तर याचं उत्तर आहे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम। पुढचा प्रश्न बघूया। वाक्यातील नामाचा वारंवार होणारा उच्चार टाळावा म्हणून नामाच्या ऐवजी येणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? सर्वनाम, विशेषण, क्रियाविशेषण, क्रियापद। याचं उत्तर आहे सर्वनाम। पुढचा प्रश्न बघूया। जवळची किंवा दूरची वस्तू दाखविण्याकरिता जे सर्वनाम वापरले जाते त्यास खालीलपैकी कोणते सर्वनाम म्हणतात? दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, पुरुषवाचक सर्वनाम, आत्मवाचक सर्वनाम। तर याचं उत्तर आहे दर्शक सर्वनाम। पुढचा प्रश्न बघूया। विशेषणाचे एकूण किती प्रकार आहेत? 3, 5, 4, 2। तर याचं उत्तर आहे 3। पुढचा प्रश्न ते माझे घर आहे हे वाक्य खालीलपैकी कोणत्या सर्वनामाचे आहे? दर्शक सर्वनाम, आत्मवाचक सर्वनाम, सामान्य अनिश्चित सर्वनाम, संबंधी सर्वनाम। तर याचं उत्तर आहे
दर्शक सर्वनाम. पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी संधीचे मुख्य प्रकार किती आहेत? 3, 2, 6, 4. तर याचं उत्तर आहे 3. पुढचा प्रश्न बघूया. नामाचा कोणताही प्रकार गुण किंवा विशेष माहिती दाखविणाऱ्या विशेषणाला खालीलपैकी कोणते विशेषण म्हणतात? गुणवाचक विशेषण, संख्यावाचक विशेषण, सार्वनामिक विशेषण यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे गुणवाचक विशेषण. पुढचा प्रश्न बघूया. जे चकाकते ते सारे सोने नसते हे वाक्य खालीलपैकी कोणते सर्वनामाचे आहे? संबंधी सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, सामान्य अनिश्चित सर्वनाम यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे संबंधी सर्वनाम. पुढचा प्रश्न बघूया. वाक्यात उभयन्वयी अव्ययाचा उपयोग करण्यात आला असेल तर ते अव्यय ज्या 2 शब्दांना किंवा वाक्यांना जोडते त्यांच्या अनुषंगाने डॅश डॅश आले पाहिजे. शेवटी, सुरुवातीला, मध्यभागी, स्वल्पविरामानंतर. याचं उत्तर आहे मध्यभागी. पुढचा प्रश्न बघूया. क्रियापद आणि क्रियेचे प्रकार दर्शविणारे शब्द हे आपल्या क्रियाविशेषणासह वाक्यात कोणत्या ठिकाणी आले पाहिजे? वाक्याच्या सुरुवातीला, वाक्याच्या शेवटी, वाक्याच्या मध्ये यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे वाक्याच्या शेवटी. पुढचा प्रश्न बघूया. जेव्हा बोलणारा ज्याच्याशी बोलायचे आहे त्याचा उल्लेख करताना वाक्यामध्ये ज्या सर्वनामाचा उपयोग करतो त्या सर्वनामास काय म्हणतात? द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम, आत्मवाचक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, दर्शक सर्वनाम. तर याचं उत्तर आहे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. पुढचा प्रश्न बघूया. ज्या अक्षरात 2 किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यात एक स्वर मिसळतो यास काय म्हणतात? जोडाक्षर, स्वर, संधी, अव्यय. तर याचं उत्तर आहे जोडाक्षर. पुढचा प्रश्न बघूया. सजातीय हस्व किंवा दीर्घ स्वर मिळून एकच दीर्घ स्वर तयार होतो त्याला खालीलपैकी कोणती संधी म्हणतात? दीर्घत्व संधी, आदेश संधी, पूर्वरूप संधी, पररूप संधी. तर याचं उत्तर आहे दीर्घत्व संधी. पुढचा प्रश्न बघूया. जवळजवळ आलेले 2 ध्वनी जोडण्याला टिंब म्हणतात. संधी, स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी. तर याचं उत्तर आहे संधी. पुढचा प्रश्न बघूया. ज्या वाक्यात कर्त्याने केवळ विधान केलेले असते त्या वाक्याला वाक्य असे म्हणतात. विधानार्थी, प्रश्नार्थी, उद्गारार्थी, कवनरूपी. तर याचं उत्तर आहे विधानार्थी. पुढचा प्रश्न बघूया. स्वरूपावरून पडणारे वाक्य कोणते आहे? केवळ वाक्य, संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य, वरीलपैकी. तर याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. पुढचा प्रश्न बघूया. जेव्हा वाक्यात एक प्रधान वाक्य आणि एक किंवा डॅश डॅश गौण वाक्य उभयन्वयी अव्ययांनी जोडली जातात तेव्हा त्या वाक्यास मिश्र वाक्य असे म्हणतात. अधिक, एक, 3, 2. तर याचं उत्तर आहे अधिक. पुढचा प्रश्न बघूया. जेव्हा वाक्यात एक गोष्ट केली असती तर दुसरी गोष्ट झालेली असती असा संकेत दिला जातो तेव्हा त्या वाक्यास वाक्य असे म्हणतात. केवळ किंवा शुद्ध, संकेतार्थी, संयुक्त, आज्ञार्थी. तर याचं उत्तर आहे संकेतार्थी. पुढचा प्रश्न बघूया. अर्थावरून पडणारे प्रकार कोणते आहेत? विधानार्थी वाक्य, विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य, होकारार्थी वाक्य, नकारार्थी वाक्य, स्वार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य, विद्यार्थी वाक्य, संकेतार्थी वाक्य. दुसरं संयुक्त वाक्य, तिसरं मिश्र वाक्य, चौथं केवळ वाक्य. तर याचं उत्तर आहे ऑप्शन 1 विधानार्थी वाक्य, विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य, होकारार्थी वाक्य, नकारार्थी वाक्य, स्वार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य, विद्यार्थी वाक्य, संकेतार्थी वाक्य. पुढचा प्रश्न बघूया. ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश व एकच विधेय असते त्यास किंवा शुद्ध वाक्य असे म्हणतात. केवळ वाक्य, संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य. तर याचं उत्तर आहे केवळ वाक्य. पुढचा प्रश्न बघूया. ज्या वाक्यामध्ये कर्त्याने आपल्या मनात निर्माण झालेल्या भावनेचा उद्गार काढलेला असतो
त्या वाक्याला डॅश डॅश वाक्य असे म्हणतात. कर्मरूपी, उद्धारार्थी, नकारार्थी वाक्य, नकारार्थी वाक्य, स्वार्थी वाक्य. आज्ञार्थी, तर याचं उत्तर आहे उद्धारार्थी. पुढचा प्रश्न बघूया. जेव्हा वाक्यात डॅश डॅश केवळ वाक्ये ही प्रधानसूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात तेव्हा त्यास संयुक्त वाक्य असे म्हणतात. दोन किंवा एक, दोन किंवा अधिक, एक किंवा अधिक, वरील सर्वच. तर याचं उत्तर आहे दोन किंवा अधिक. पुढचा प्रश्न बघूया. आज्ञार्थी वाक्यामध्ये कोणत्या गोष्टीचा बोध होतो? विनंती, आशीर्वाद, आज्ञा, प्रार्थना, उपदेश, वरील सर्व. तर याचं उत्तर आहे वरील सर्व. पुढचा प्रश्न बघूया. ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश व डॅश डॅश त्यास केवळ वाक्य किंवा शुद्ध वाक्य असे म्हणतात. ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश व एकच विधेय असते त्यास केवळ वाक्य किंवा शुद्ध वाक्य असे म्हणतात. 3 विधेय असते, 6 विधेय असते, एकच विधेय असते, अनेक विधेय असते. तर याचं उत्तर आहे एकच विधेय असते. पुढचा प्रश्न बघूया. उद्धारार्थी वाक्य म्हणजे काय? भावनेचा उद्धार होणारा, भावनेचा उद्धार आलेला, भावनेचा उद्धार झालेला, भावनेचा उद्धार काढलेला. तर याचं उत्तर आहे भावनेचा उद्धार काढलेला. पुढचा प्रश्न बघूया. केवळ वाक्य किंवा शुद्ध वाक्य असे कशाला म्हणतात? अनेक उद्देश व एकच विधेय, 2 उद्देश व 2 विधेय, एकच उद्देश व 3 विधेय, एकच उद्देश व एकच विधेय. तर याचं उत्तर आहे एकच उद्देश व एकच विधेय. पुढचा प्रश्न बघूया. ज्या वाक्यामधून आज्ञा, आशीर्वाद, विनंती, उपदेश, प्रार्थना इत्यादी गोष्टींचा बोध होतो अशा वाक्यास डॅश डॅश वाक्य असे म्हणतात. आज्ञार्थी, विद्यार्थी, संकेतार्थी, मिश्र. तर याचं उत्तर आहे आज्ञार्थी. पुढचा प्रश्न बघूया. जेव्हा वाक्यात वाक्य आणि एक किंवा अधिक गौण वाक्य उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात तेव्हा त्या वाक्यास मिश्र वाक्य असे म्हणतात. 1 प्रधान, 3 प्रधान, 2 प्रधान, 6 प्रधान. तर याचं उत्तर आहे 1 प्रधान. पुढचा प्रश्न बघूया. मराठी वाक्याचे किती प्रकारात वर्गीकरण केले जाते? 2, 3, 4, 6. तर याचं उत्तर आहे 2. पुढचा प्रश्न बघूया. मिश्र वाक्य कशाला म्हणतात? 2 प्रधान वाक्य आणि एक किंवा अधिक गौण वाक्य उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात. दुसरं, 1 प्रधान वाक्य आणि एक किंवा अधिक गौण वाक्य उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात. तिसरं, 1 प्रधान वाक्य आणि 4 किंवा अधिक गौण वाक्य उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात. चौथा, 4 प्रधान वाक्य आणि एक किंवा अधिक गौण वाक्य उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात. तर याचं उत्तर आहे 1 प्रधान वाक्य आणि एक किंवा अधिक गौण वाक्य उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात. पुढचा प्रश्न बघूया. ज्या वाक्यामध्ये कर्त्याने आपल्या मनात निर्माण झालेल्या भावनेचा उद्धार काढलेला असतो त्या वाक्याला डॅश डॅश वाक्य म्हणतात. उद्धारार्थी, होकारार्थी, प्रश्नार्थी यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे उद्धारार्थी. पुढचा प्रश्न बघूया. विद्यार्थी वाक्यामध्ये कोणत्या गोष्टीचा बोध होत असेल तर त्याला विद्यार्थी वाक्य म्हणतात. तर्क, कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा. दुसरं, आज्ञा, आशीर्वाद, विनंती, उपदेश, प्रार्थना. तिसरं, शक्यता, योग्यता, उपदेश, प्रार्थना. चौथं, यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे तर्क, कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा. पुढचा प्रश्न बघूया. होकारार्थी वाक्य आणि नकारार्थी वाक्य कसे दर्शविला जातात? होकार आणि नकार दर्शविला जातो, नकार दर्शविला जातो, होकार दर्शविला जातो, यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे होकार आणि नकार दर्शविला जातो. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्नार्थी वाक्य कशाला म्हणतात? कर्त्याने प्रश्न विचारलेला नसतो, कर्त्याने प्रश्न विचारलेला असतो, कर्त्याच्या मनात प्रश्न आलेला असतो. 2 आणि 3. तर याचं उत्तर आहे कर्त्याने प्रश्न विचारलेला असतो. पुढचा प्रश्न बघूया. ज्या वाक्यातील क्रियापदावरून केवळ डॅश डॅश बोध होतो अशा वाक्यास स्वार्थी वाक्य असे म्हणतात. काळाचा, गोष्टीचा, रूपाचा, वेळेचा. तर याचं उत्तर आहे काळाचा. पुढचा प्रश्न बघूया. स्वार्थी वाक्य कशाला म्हणतात?
केवळ काळाचा बोध, गोष्टीचा बोध होतो. शक्यता, योग्यता, इच्छा इत्यादी गोष्टींचा बोध होतो. वरील सर्वच. तर याचं उत्तर आहे केवळ काळाचा बोध. पुढचा प्रश्न बघूया. नकारार्थी वाक्य कशाला म्हणतात? नकार किंवा होकार असतो, होकार असतो, नकार असतो, वरीलपैकी सर्व. तर याचं उत्तर आहे नकार असतो. पुढचा प्रश्न बघूया. कोणत्या वाक्याला होकारार्थी वाक्य किंवा करणरूपी वाक्य म्हणतात? होकार दर्शविला जातो, नकार दर्शविला जातो, भावनेचा उद्धार काढलेला असतो, होकारार्थी व नकारार्थी या दोन्ही प्रकारातून व्यक्त करता येते. तर याचं उत्तर आहे होकार दर्शविला जातो. पुढचा प्रश्न बघूया. जेव्हा वाक्यात एक गोष्ट केली असती तर दुसरी गोष्ट झालेली असती असा संकेत दिला जातो तेव्हा त्या वाक्यास डॅश डॅश वाक्य असे म्हणतात. संकेतार्थी, मिश्र, आज्ञार्थी, विधानार्थी. तर याचं उत्तर आहे संकेतार्थी. थँक यू फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल.